कसे आहात बालमित्रांनो? मजेत ना? तुम्ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहात, आनंदी आहात, हो ना? आणि तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नवनवीन खेळत आहात आणि घरी मम्मी पप्पांना मदत करत आहात, नवनवीन गोष्टीसुद्धा शिकत आहात, हो ना? आजी आजोबांकडनं, आईबाबांकडनं नवनवीन गोष्टीसुद्धा शिकत आहात. तसंच मी तुम्हाला आता रोज नवनवीन बाप्पांचे श्लोक शिकवणार आहे. तुम्ही ते ऐकायचे आहेत, त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहेत आणि माझ्याबरोबर रोज म्हणायचे आहेत. चला तर मग मी आज पहिला गणपती बाप्पाचा श्लोक शिकवणार आहे. गणपती बाप्पा कोण आहे? तर बुद्धीची देवता आहे. तो आपल्याला बुद्धी देतो, अभ्यासात बळ देतो, ताकद देतो. आपली बुद्धीची शक्ती खूप छान वाढवतो. आपण बाप्पाकडे काही मागितलं तरी बाप्पा नंतर आपल्याला तो देण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग आपण बाप्पाचा श्लोक म्हणूयात आणि त्याचा अर्थसुद्धा जाणून घेऊ. तुम्ही सरळ बसा, ताठ बसा, हात जोडा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर हा श्लोक म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा. हात चोळा, डोळ्यावरनं चेहऱ्यावरनं हात फिरवा. आता तुम्हाला कसं वाटतंय? गणपती बाप्पा डोळ्यासमोर आला की नाही? हो ना? मग आपण या गणपती बाप्पाच्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात. गणपती बाप्पाची तोंड कशी आहे? वाकडी आहे. का? तर गणपती बाप्पाचं तोंड हत्तीसारखं आहे, एलिफंटसारखं आहे, हो ना? आणि तो दिसतो कसा? त्याची बॉडी कशी आहे? त्याचं शरीर कसं आहे? आकाराने खूप मोठा आहे. का? तर गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, हो ना? मोदक खाताना त्याचं पोट खूप मोठं होताना दिसतं. अशाच या गणपती बाप्पाला मी नमस्कार करतो. आणि गणपती बाप्पा कोटी सूर्याच्या प्रकाशाने तेजस्वी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.